बाबा आले आणि म्हणाले, ही का झोपली इथं? मला लुळी पांगडी माणसं आवडत नाही. हिला आपण एखाद्या सॅनिटोरियम मध्ये ठेवू. पण आईच नको म्हणाली. तू मला सांगितलं नाहीस कधी हे? बोलले तर माझ्या द्वेषाची शक्ती कमी होईल असं मला वाटलं. आई, बाबा, बहिणी सगळ्यांना या विषयानं भाजून काढायचं होतं मला. ते ऐकलं त्या रात्रीपासून एकच उद्देश उरला, द्वेष, 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 फक्त द्वेष. कमळ, मला शांत वाटत नाहीये. फार उदास वाटतंय ग. सतत ताणलेलं मन आज एकदम सैल झालंय. मी आहे ना, मी आहे बेबी. नाही कमळ, तू दूर हो. बेबी, कमळ, तू दूर हो. मला तुझ्याबद्दल कधीच काही वाटलं नाही, कुणाच बद्दल नाही. फक्त रमेशचा अपवाद. त्याचा सुद्धा द्वेष केलास तू. तुझ्यामुळं गेला तो. त्याला क्षय झाला होता. तुझ्यामुळं गेला तो. तो एक पुरुष सगळ्या आयुष्यात पाहिला मी. त्याला मरण मी कशी चिंतीन? अप्राप्य होता तुला तो म्हणून. क्षय झाला असून मुद्दाम तू त्याला सिगरेट ओढायला लावत होतीस. सिगारेट शिवाय राहत नव्हतं त्याला, असं तू त्याला सांगायचीस. असं मी कधी सांगितलं नाही त्याला. पण तो माझ्या खोलीत आला तर मी ओढू देत असे त्याला सिगरेट. तो बिचारा कुठं जाणार होता? स्वार्थी वडील, मत्सरी बायको. मी त्याला शांती दिली, समाधान दिलं. किती फसवशील स्वतःला? मला काय मिळणार होतं उगीच त्याला सिगरेट ओढायला लावून? बेबी, थोड्या वेळापूर्वीच त्याच्या ओल्या ओठांचं वर्णन करत होतीस ना तू? काही लाज वाटते? कोणाला, मला की तुला? तुझा सख्खा भाऊ तो. तुला मिळे ना तेव्हा झिजत झिजत मेल्याला पाहून स्वस्थ झालीस. जे स्वतःला मिळत नाही ते तोडून फोडून नष्ट करण्याची तुझी सवय नवीन नाही मला. कमळ, मी थकले फार. असं बोलू नकोस. तुझी वहिनी. कमळ, चुप राहा किंवा जा इथून. आज सकाळपासून फार ऐकलंय हे मी तुझी कुणी नाही ना, मग मी तरी का राहू इथे? तेऱ्यासारखं जगण्याचा वीट आलाय मला. जन्मभर तू ओकलेलं कुत्र्यासारखं चाटत आलाय विना तक्रार. आता आज नीट ऐक. तुझा भाऊ माझ्या बरोबर 1000 वेळा झोपला होता. कमळ, तुझी वहिनी प्रथम माहेरी गेली तेव्हा, नंतर त्याला क्षय झाल्यावर ती त्याला जवळ येऊ देना तेव्हा, त्यानंतर अनेकदा. त्याच्या उजव्या मांडीवर एकाखाली 1-2 मोठे तीळ होते. मी त्याला सांगितलं, बेबी वेडी झाली तुझ्या शरीरासाठी, पण तुझ्या मांडीवरचे हे 2 तीळ माझे, फक्त माझेत. त्याला धक्काच बसला. आठवतंय? हवा बदलण्याचा निमित्त करून तो 4 महिने गावाबाहेर होता. खोटं आहे. त्या केळांचं चुंबन घेतल्याशिवाय एक दिवस गेला नाही माझा. खोटं आहे. खरंय, हे सगळं खरंय. त्यानंतर एकटा कधी आला नाही तुझ्या खोलीत तो. मी असले तरच यायचा. खोटं आहे. तू अशी दिसायला काळी कुरूप हिडीस. माझं कमरेखालचं शरीर पांगळं नव्हतं झालेलं, समजलीस? हे सगळं स्वतःच्या वागण्यानं ओढवून घेतलंस बेबी तू. मला इतकं छेडायला नको होतोस तू, पण हे सगळं खरं आहे. विसरून जा सगळं बेबी. मी चुकले बेबी, मी चुकले. थकलीस ना? चहा आणू की कॉफी? थांब, आत्ता आणते. माझा लायटर परत दे मला. हे सगळं खरं आहे? काय? कमळ म्हणाली ते. तू लायटर दे. का पण? तू लायटर नेलास तर मला जिवंत राहणं अशक्य होईल. कमळनं मला सगळं सांगितलंय.
तू एक घाणेरडी विकृत मुलगी आहेस. विकृत माणसाला दुःख नसतं. तुझी मला किळस येते. तुझ्या पायांसारखंच तुझं मन पांगळ आहे. तुझं जग विकृत आहे. ते माझं जग आहे आणि माझ्याकरता सुंदरच आहे. आणि माझं जग पुढे निर्माण केलंय रे तुम्ही. लायटर दे. नाही बेबी, तो लायटर मला हवाय. नाही, मी तो हिसकून घेईन. कमळ, कमळ, तिला बोलाव नकोस. दे लायटर. नाही नाही नाही. काय होतंय तुला बेबी? अजून नाही बरं वाटत? मी नाही देणार लायटर. नको दिवस. कोण मागतंय तुला बेबी? रमेश मागत होता. वेडी स्वप्न पडलं की काय? तो आला होता आत्ता येऊन लायटर मागत होता. का ग त्याला सांगितलंस माझ्याबद्दल? बेबी, रमेश कसा येईल इथे? उगीच काय? कमळ, मी थकले. सोडव मला. खूप जगले, खूप सोचलं. मला मरायचंय आता. असं काही बोलू नकोस तू आता. संपू दे सगळं कमळ. माझ्या गोळ्या आणि झोपेच्या. बेबी, रोज एकच देतेस, आज सगळ्या दे. मी कुठं जाऊ मग? जगण्यासारखं खूप आहे तुझ्याजवळ कमळ. त्याची आठवण आहे. बेबी, जन्मभर सरपिडीसारखा तुझ्या दुःखाभोवती पहारा घालत फिरले. तेवढा एकच हेतू होता माझ्या आयुष्याला. तुझ्या पायाभोवती झोप. तुझ्या केसांना फक्त माझा हात लागला. वर्षानुवर्ष या औषधाच्या, घामाच्या, आजारपणाच्या गंधांनी कोंदलेल्या तुझ्या खोलीत आयुष्य काढलं. मी एकटी जाणार तू माझ्याशिवाय? मला गोळ्या दे कमळ. बेबी, एकदम नाही घ्यायच्या गोळ्या. आता उशीर का? आण. आणते, पण एकदा मनाची हौस फेडून घेऊ दे. बेबी, मी तुला सजवणार. तुझ्या केसांना ब्रश करणार. आण कमळ, ब्रश आण. आज चांदीच्या मुठीचा की हस्ती दंती? आण तो आरसा सोनेरी कडांचा. आणि पेटी चंदनी अत्तराची? आण. रक्ताच्या थेंबांसारख्या माणकांचा कंठ आणि सापाच्या नक्षीचे बिलवड? आण. आणते, आत्ता आणते बेबी, आत्ता आणते. आण कमळ, आण. थोडा वेळ, अगदी थोडा वेळ बेबी, की निघायचं आपण. मग जायचंच आपल्याला. बघ बघ हा कंठ तुझ्या शुभ्र गळ्याभोवती. ही कांकणं दे. हात दे तुझे कमळांच्या लांब देठांसारखे. दे हात. बघ बघ ही कांकणं. थोडा वेळ, हा थोडा वेळ बेबी, की निघायचंच आपण. उघड डोळे, उघड. बघ कट्यारीच्या धारेसारखा सुरमा धावलाय. अगदी थोडा वेळ बेबी, अगदी थोडा वेळ, की निघायचंच आपल्याला. या पापण्या थोड्या दाट करू दे. निघूया. बघ बघ बेबी, डोळे तुझे मृत्यूसारखे काळेशार डोळे तुझे. मी ओठ हाता. ओठ तुझे भरी पुष्ट. थोडा रंग त्यांना, की मग निघू आपण. निघायचंच मग. बघ बेबी, ओठ तुझे वृद्ध निखाऱ्याचं फुलच. थोडा वेळ, अगदी थोडा वेळ, हा थोडा बेबी, की निघायचंच आपल्याला. निघायचंच बेबी. अगदी थोडा वेळ, अगदी थोडा वेळ बेबी, अगदी थोडा वेळ. बेबी बेबी, मी आलेच. अगदी थोडा वेळ. बेबी, गोळ्या घ्यायच्या ना? उघड डोळे, उघड बेबी.
उघड डोळे. अर्ध्या तू घे, अर्ध्या मी. घे. तुम्हाला बाहेर आलाय कोणीतरी. कोण असणार? बेल वाजतीये. सगळ्या जगाशी संबंध संपलाय आपला. गोळ्या घे. तुझ्या छातीजवळ काय? हा काय? कागद आहे. हा का कागद? ती तार मग आलेली. तू खोटं बोलतेस. मग आलेली काय माझ्याजवळ आहे. मला ठार मारणार होतीस. तो कागद दाखव. नाही, कधीच नाही. दाखवणार नाही हा कागद तुला. गोळ्या घे. नाही. गोळ्या घे बेबी. नाही. उघड. तोंड उघड. नाही. ठरल्याप्रमाणे वागावं लागेल तुला. उघड. नाही. तोंड उघड. कुठे जाशील? कुठे जाशील एकटी? हडळी, तुझा गळा दाबेन मी. चालते वा. नको नको. चालते वा इथून. जा. मी केशव, रमेशचा मित्र. रमेश मेला 10 वर्षापूर्वीच. नाही, मला माहितीये, मी यांना भेटायला आलो. तिला भेटता नाही येणार तुम्हाला. मग तुम्ही जाऊ नका. तिची माझी प्रकृती ठीक नाही. माझी तार मिळाली होती ना. हो, ही पा, ही तुमची तार. माझं काही चुकलंय का? का आला तिथे? मला इथे येऊन एक सुंदर जग नष्ट करता तुम्ही. जातो मी, तुम्ही जाऊ नका. पण या ठार मारेल ही मला. ठार मारीन? मी ठार मारीन? 25 वर्ष तुझा एक एक श्वास राखण केला आणि मी ठार मारीन? माहितीये तुम्हाला, सगळ्या जगापासून तुटून पडलेली हिच्या उंबरठ्यावर सगळं जग आणलं मी. सगळी सुंदरता आणली. सगळ्या गोष्टी दूषित करून आणल्यास. मेलेल्या देहांचे दुर्गंध आणलेस की सांगितलंच तेच सुगंध. अंधारात वावरण्याची सवय लावलीस आणि सांगितलंच हाच प्रकाश. तुझ्यासाठी एवढं तरी कधी कोणी केलं? तू जिवंत राहावीस म्हणून माझे श्वास देत राहिले मी तुला. आज माझे श्वास मला परत हवेत बेबी. सगळ्या माणसांनी किळसून झटकलेली बेवारस घाण तुला हवेत कशाला सुगंध आणि प्रकाश? तुझ्यापाशी घाणच येणार. घाणीपाशी घाणच येणार. सगळ्या सुंदर गोष्टी तुझ्या समोर चढवून काळ्या ठिक्कर पडतात बेबी. बघ, एकदा आपले पाय बघ. तुम्ही अपेक्षेपेक्षा लवकर आलात. तुमची तार आल्याचं बोललेच नव्हते मी. या गोळ्या घेणार होतो आम्ही. ठरल्याप्रमाणे तुम्ही उद्या आला असतात तर 2 कुरूप गोष्टी मृत्यूच्या चुंबनानं सुंदर झालेल्या दिसल्या असत्या तुम्हाला. सगळं गेलं. सगळे बेट ढासळले. बघा, या गोळ्यांकडे बघा. यांच्या अस्तित्वाचा सुंदर हेतू तुमच्या येण्यानं नष्ट झालाय. पण यांना मी जरूर न्याय देईन. ह्या गोळ्यांना मी जरूर न्याय देईन. हे सगळं खरं आहे? काय? तुम्ही या गोळ्या घेणार होता का? तुम्ही का आला तिथं? तुम्हाला भेटायला. मी तार पाठवली होती तुम्हाला. तिनं मला सांगितलं नव्हतं. मला कळलं तेव्हा ती माझा गळा दाबणार होती. तुम्ही जाऊ नका. इथं खूप अंधार आहे नाही? हो हवा पण शिडी आहे. हो. मी या खिडक्या उघडू? नको. प्रकाश मला सहन होत नाही. या अंधाराचा त्रास नाही होत तुम्हाला? आता सवय झाली. गेल्या 10 वर्षात प्रकाश मी पाहिलेलाच नाही. रमेश गेला त्या दिवशी या खिडक्या मी कायमच्या बंद केल्या. त्याला नेलं ते पाहायचं नव्हतं मला. माझी आठवण आहे. हो, रमेश असताना एकदा सुट्टीत राहायला आला होता इथं. तेव्हा बोलला सुद्धा नव्हता तुम्ही माझ्याशी. मी 1-2दा तुमच्या खोलीत आलो होतो. तुमचा राग आला होता मला तेव्हा. रमेश एकसारखा तुमच्या बरोबर असायचा. रमेशचा फार जीव होता तुमच्यावर. नाही, तुम्ही का आला तिथं? तुम्हाला भेटायला. माझा विश्वास नाही बसत. का? माझ्या चांगुलपणावर विश्वास नाही तुमचा? माझ्या वाईटपणावर माझा विश्वास आहे. मला कोण भेटणार? पण या खिडक्या खरंच का बंद ठेवायच्या? तुम्हाला त्रास होतोय अंधाराचा? नाही, ठीकच असं नाही.
मला आवडतो अंधार. तुम्ही असा काय करून घेतलाय चेहरा? कसा? बघा बघा, आरशात बघा. मी भेसूर दिसते का? हेच माझं खरं रूप? तो नॅपकिन द्या. मागं मी आलो तेव्हा तुम्ही फार देखण्या होता. तेव्हा आता केस पांढरे व्हायला लागले तुमचे. तुम्ही तेच करतात ज्या आरशानं केलं. तुमची बायको कुठे आहे? कोण? तुमचा प्रेमविवाह झालाय ना? नाही. पण मागं आलात तेव्हा रमेश सांगत होता की तुमचं लग्न ठरलंय. हा. पुढं ती वारली, लग्न झालंच नाही आमचं. इतक्या शांतपणानं सांगू शकता तुम्ही हे? का? खरंच नाही वाटत काही? का? हा 5.5 फुटी शुल्लक माणूस, याला कसली प्रेयसी असणार आणि याला कसलं दुःख असणार असं तुम्हाला वाटत असेल, हो ना? कशी होती ती? साधारण. सुंदर नव्हती? अगदीच नाही. तुम्हाला दुःख नाही होत? आता नाही हो. मला कळत नाही काहीच. माझं मन मग का तडपडतंय? सतत आकांत का उठल्या? तुम्ही सिगरेट ओढा. का? तुम्ही ओढत नाही कधी? नाही. आज ओढा. अहो पण कशासाठी? माझ्यासाठी. रमेश ओढायचा, आठवतं? हे ॲस्ट्रेस, ह्या सिगरेट्स या सिगरेट्स मी रोज आणून ठेवते. कदाचित तो येईल, आणखी कोणी येईल. आज तुम्ही आलात. तुम्ही माझी निराशा केली. पण माझ्याकडून असली अपेक्षा का केलीत तुम्ही? आयुष्यात काही हवंसं वाटावं एवढा सुद्धा अधिकार नाही मला. पण तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टी तुम्ही नाकारता. कोणत्या? सूर्यप्रकाश. प्रकाश प्रकाश. अंधाराची माया अनुभवली आहे तुम्ही कधी? प्रकाश मला उघडा पाडी, मी वितळून जाईन त्यात. वितळून जाण्याची तुम्हाला एवढी भीती वाटते? तो तर एक फार सुंदर अनुभव आहे. सुंदर? हो. सगळं वितळत जातं या प्रकाशात. तुम्ही विरघळत विरघळत जाता प्रकाशात आणि मग प्रकाशच होता. झाडांच्या शेंद्यावर, नदीच्या पाण्यावर, मुलांच्या चेहऱ्यावर, भातांच्या शेतांवर तुम्ही सगळीकडे अलगद स्पर्श करीत फिरता. तुम्ही प्रकाश देता आणि प्रकाशच उरता. हे तत्वज्ञान मला कळत नाही. हे तत्वज्ञान नाहीये, ही एक फार खरी गोष्ट आहे. तुम्हाला कशी कळली? रमेशच्या मृत्यूनंतर शेवटच्या क्षणी हसली ती फक्त. नंतर बेभान होऊन लाल भडक डोळ्यांनी मी कितीतरी अंधारमय प्रदेश पायाखाली घातला. नंतर अवचित तेच स्मित पुन्हा मला भेटलं. दुष्काळ पडला होता 8 वर्षापूर्वी, आठवतं? तेव्हा एक लहान मूल मला दिसलं, अनाथ. शेवटचे श्वास मोजताना ते मला म्हणाल, माझे हात धरा हातात एकदा. मी धरले. तेव्हा तो हसला, अगदी रमेशसारखा. त्याच्या चेहऱ्यावरनं एकूण एक कवडसा नाचत होत. त्यात त्याचं हसू उजळलं. तो गेला, पण मी रडलो नाही. घराघरातून मी फिरलो, मरत्या माणसाचे हात हातात घेतले. त्यांनी मला हसू दिलं. आणि आज मी एक श्रीमंत माणूस आहे. आणि रमेवर पूर्वी कधी नव्हे इतकं प्रेम मी आता करतोय. आपलं हसू ती इतक्या ठिकाणी ठेवून गेली आहे, जिथं दृष्टी पडते तिथं ते आहेच. मी फारच बोलत राहिलो नाही. तुम्ही बोला, मला फार शांत वाटतंय.
एखाद्या स्तब्ध तळ्याच्या काठाशी बसल्यासारखं. तुम्हाला मी माझे पाय दाखवू? का? बघा. तुम्हाला धक्का बसला नाही, किळस आली नाही, निदान कीव, नाहीतर मग मी तुमचा कधीच द्वेष करू शकणार नाही. ते सगळे डोळे वळवून घ्यायचे, अपराधायचे, संतापायचे. माझ्या पांगळेपणाचं हिडीशस्त्र करून मी त्यांच्यावर वार केले. मला भयानक लाज वाटते. तुम्हाला घृणा आली आहे ना माझी? तुमच्यावर सुद्धा वार करणार होते मी. नाही. मला कळत नाहीये काहीच. मी गोंधळले. तुम्ही इतके चांगले का वागतात माझ्याशी? मी फार पापी, घाणेरडी. बेबी, या खोल गुहेतून बाहेर पडायचं आहे आता. ह्या पायांनी? हो. तुम्ही कुठे जाणार इथून? दक्षिणेकडे. ती मृत्यूची दिशा आहे. खरं आहे. तिकडे कॉलराची प्रचंड साथ आली आहे. तिथे जाऊन काय करणार तुम्ही? बघायचं, तिथे कामं करणारी माणसंच मिळत नाहीत त्यांना. मला न्याल तिकडे? चला. नको. ह्या यातनेच्या घरातून आता निघता यायचं नाही मला.